नेवासा तालुक्यातून आलेले आहे आणि आपण आता 3 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये जे काही शिकलोय की आपण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, याच्यामधून मी काय केलं, काही टॉपिक जे असतात ते माझ्या माइंड मध्ये सेव्ह केले आणि आपण जे विषमुक्त शेती आता सरांनी सांगितली की आपण विषमुक्त शेती केली पाहिजे. आपण शेतीतून समजा विषमुक्त शेती भाजीपाला वगैरे खाऊ शकतो, बरोबर की नाही, पण आपण जो मार्केट मधून किराणा खातो याच्यामध्ये किती केमिकल्स असते कोणाकोणाला माहिती? आज बरं मला एक सांगा, त्याच्यामध्ये केमिकल असतात किंवा नसतात? असतात ना. मग आपण काय करायला पाहिजे ना, आपण सेंद्रिय शेती करतो किंवा आपण परसबाग बनवतो, आपल्याला शिकवले की परसबाग तुम्ही पण बनवा आणि बाहेरच्यांना पण बनवायला सांगा, आपण ते करतोय, मी पण करते, तुम्ही पण करता, हे आपण प्रामाणिकपणे काम करतोय की नाही. पण याच्या व्यतिरिक्त माझं एक स्वतःचं अभियान आहे, ते मी सांगायला पाहिजे की नाही पाहिजे हे मला माहित नव्हतं, पण माझे जे गुरु आहेत त्यांनी मला एक शब्द दिला होता की मनीषा, संधीचं सोनं कर आणि सर्वांचं भलं कर आणि तुझं पण कल्याण कर. याच्यानुसार मी जो 3 दिवसामध्ये ट्रेनिंग मधून जो अनुभव घेतलाय की सरांनी आपल्याला एक कालमुद्दा दिला होता काय की आपण किराणा माल उभारले पाहिजे, बरोबर की नाही, की आपण ग्रामसंघातून समजा किराणा माल जर घेतले किंवा किराणा दुकान जर घेतले आणि तिथून आपण काय करू शकतो, गटांना किराणा देऊ शकतो, आपण किराणा खाऊ शकतो, त्यांना काय भेटणार, आपल्याला 2 रुपये प्रॉफिट भेटणार आहे, बरोबर की नाही. तर सरांनी बऱ्याच महिलांनी हे पण सांगितलं होतं की आपण फक्त त्यांनी मुद्दा कोणता घातला, दिवाळी बोलतात, बरोबर.